जळगावमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। जळगावच्या समतानगर नागेश्वर कॉलनीत ही घटना घडली आहे। मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। बाहेरून कोणी कुत्रं डिटेक्ट करता आणि आमच्या झोपडपट्ट्यामध्ये आणून सोडून देता आणि तिथं मटणाचा व्यवसाय, आता इतर काही गोष्टी बनत असतात, काही असतं ते खाऊन ते कुत्रे पिसाळले जातात। त्या रक्ताचे पदार्थ म्हणा, काही वगैरे प्लास्टिक वगैरे त्याच्यावर पिसाळतात आणि ते प्रत्येक लोकांचा चावा घेतात। आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त आहे। एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लचका धरला आणि त्याच्या गळ्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी घाव घातला। त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे। माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मोकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे? शासन केव्हा जागे होईल? मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या केव्हा निर्बंध लागेल? त्या परिसरात कमी किंवा 11 ते 12 लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे। तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे। तर आम्ही शासनाला एकच सांगू इच्छितो काय मोकाट कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।